जय खानदेश मंडळी, आम्ही आलेलो आहोत आता गोव्यामध्ये। हे बघा, सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो होतो। मॉर्निंग वॉकला जाताना आम्ही ही सगळी व्हिडिओ शूटिंग केली होती। रस्त्यावरती कोणीच पण नव्हतं। तुम्ही बघू शकतात की पूर्ण रस्ता रिकामा आहे। आम्हीच 3 जण आहोत, तिघं आहोत, बाकी कोणीही इथे तुम्हाला दिसणार नाही। आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। आमच्या हॉटेलचं नाव आहे हकुना मटाटा। हे बघू शकतात, हकुना मटाटा या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। खूप छान आहे। हे बघा, इकडे हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकतात की लगेचच समोर मस्त समुद्र आहे, जेणेकरून तुम्ही उठल्या तुम्हाला समुद्राचे दर्शन होते। हा ना, मुलं तर खूपच मस्त मजा करणार आहेत आमच्या इथे आल्यावरती। बघा, सकाळचा नजारा बघा। समुद्र पण काय। आता आम्ही आमच्या हॉटेलला आलेलो आहोत, हकुना मटाटा। तुम्ही इथे बघू शकतात की किती छान असं खुर्ची टेबल असं मांडलेलं आहे। आणि हा जो स्टेज दिसत आहे ना, या स्टेजवरती रात्री जे आहे ना, खूप छान महफिल जमते इथे। तुम्ही इथे आपल्या पसंतीचे गाणे लावू शकतात, मस्तपैकी नाचू शकतात, डान्स करू शकतात। रात्री याची मज्जा काही वेगळीच असते। आणि ते सेकंड माळ्यावरती आमचा रूम आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहोत। आम्ही हे इथे 5 दिवसासाठी थांबायला आलेलो आहोत। आम्ही इथे 5 दिवस राहणार आहोत। हे आहे आमचं हॉटेल हकुना मटाटा, जे खूपच सुंदर आहे। आता सकाळचे वाजलेले आहेत 6:45, तरी पण बघा इथे लोक आलेली आहेत। रात्री खूप छान नजारा असतो इथे असं मस्त वाटतं रात्री। आता बघा, हे दिवसाचे वाजलेले आहेत 10 वाजता, पण बघा किती सुंदर दिसत आहे, खूपच सुंदर। आता हे बघा, रात्रीचं वातावरण आहे, किती सुंदर दिसत आहे। प्रत्येक ठिकाणी असे छान लाईटच लाईट तुम्हाला दिसणार। काय करते या आरंबोल बीचवरती येण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही गोव्याला उतरतात, तर गोव्याला उतरल्यावरती तुम्ही आजूबाजूला बघू शकतात की असे 2 व्हीलरचे खूप सारे म्हणजे लोक म्हणजे ऑफिस असतात, जे तुम्हाला भाड्याने 2 व्हीलर देतात। तुम्हाला काहीही भाव सांगतील, म्हणजे पर डेचे कोणी सांगतं 500 रुपये, कोणी सांगतं 400 रुपये, कोणी सांगतं 350। तर आम्ही 350च्या रेंटने अशी ही 2 व्हीलर घेतलेली आहे, ज्याची प्लेट हे बघा अशी ब्लॅक असेल। ही ब्लॅक प्लेट जर असेल ना, तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही। म्हणून घेताना ही काळजी घ्यायची की आपल्याला अशी ब्लॅक प्लेटवालीच आपल्याला गाडी घ्यायची आहे। ही तुम्हाला स्वस्त पडते। म्हणजे आम्ही तर 5 दिवसासाठी घेतलेले आहे, तर आपल्याला कुठेही फिरायचं असेल तर आपण फटाकसे आपली ही गाडी काढू शकतो आणि फिरू शकतो। म्हणून तुम्ही अशाच गाडीचा उपयोग करा। ब्रेकफास्ट करायला आता आम्ही मस्त गरम गरम चहा घेणार। जो काना हॉटेल जे आहे, त्या काना हॉटेलचं खूप छान अशी चहा आहे। काना हॉटेलमध्ये आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहोत। त्याचं जे नाश्ता वगैरे आहे, जेवण वगैरे आहे, ते खूपच छान आहे। ही आमची लेमन टी आलेली आहे, खूपच सुंदर। चलो, आता आम्ही लेमन टी पितो। तुम्हाला बाकीचा व्हिडिओ नंतर दाखवणार। आम्ही जिथे थांबलेलो आहोत हकुना मटाटा, त्या हॉटेलच्या रूमच्या बाजूलाच असे हे छान आंब्याची झाडं होती। त्यावरती भरभरून आंबे लागले होते, जे आंबे बघून मला राहवलंच गेलं नाही, म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला। आता आम्ही निघालेलो आहोत। तुम्ही बघू शकतात की आम्ही आता पोचलेलो आहोत ओल्ड गोवामध्ये, जिथे हे ओल्ड चर्च म्हणून प्रसिद्ध आहे। या चर्चमध्ये असं म्हटलं जातं की इथे त्यांची जी डेड बॉडी जी आहे ती इथे ठेवलेली अजूनपर्यंत आहे। आणि आम्ही इथे सगळं पूर्ण चर्च बघितलं, खूप सुंदर आहे, खूपच शांत वातावरण आहे इथे। त्यानंतर आम्ही पोचलो आहोत शांत दुर्गा माताच्या मंदिरात। तेही खूप सुंदर होतं, अप्रतिमच। ते बघून तर मला असं वाटत होतं जसं काही आम्ही रशियालाच आलेलो आहोत। त्याची तुम्ही कलाकृती बघू शकतात, प्रतिमा तुम्ही बघा तरी किती सुंदर दिसत आहे। आणि त्याचा पाठीमागचं जे पर्यावरण आहे, आपला निसर्ग जो आहे, तो किती सुंदर वाटत आहे। खरंच असं वाटतंय की मी त्यानंतर आलो आम्ही काना रेस्टॉरंटला। सगळ्यांना भूका लागली होती, म्हणून आम्ही आलो तो रेस्टॉरंटमध्ये, जे आमचं खूपच आवडतं आहे।
पोरांनी मस्तपैकी काजूची भाजी मागवली होती. कोणाला माझ्या मुलीला शेवची भाजी आवडते म्हणून तिने शेवची भाजी मागवली होती. त्याची टेस्ट अप्रतिमच होती, खूपच सुंदर टेस्ट होती. सगळ्यांनी पोट भरून जेवलो आणि त्यानंतर पुढे आम्ही आणखी पुढच्या ठिकाणाला जाण्यासाठी निघालो होतो. त्यानंतर आम्ही इथे भाड्याने जे घेतलेली 2 व्हीलर होती, म्हटलं त्याचाच एक छोटासा व्हिडिओ बनवून घेऊया. मग नंतर मी, माझी मुलगी, माझ्या मुलीलाही खूप हौस आहे गाडी चालवायची. मग तिनेही ती बोलली तू घेतलंस तर मी का नाही, तुझा व्हिडिओ घेतला आहे तर माझा पण व्हिडिओ बनव, म्हणून तिनेही ही बाईक चालवली आहे. ह्या बाईकचा खूपच फायदा आम्हाला झालेला आहे. म्हणजे आम्हाला कुठेही जायचं असलं तरी आम्ही सहजरित्या तिथे पोचू शकत होतो. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की आम्ही बीचवरती पोचलेलो आहोत आणि आमची ही दोघं मुलं, हे भाऊ, हे त्यांच्यासोबत मस्त फुगडी खेळत होते. आम्ही कुठे ही आहे क्रूज. इथे तुम्ही कुणीही छान डान्स करू शकतं. इथे पर पर्सन तिकीट आहे 800 रुपीज. म्हणजे मुलांचे पण सेम आणि मोठ्यांचे पण सेम. अनलिमिटेड इथे फूड आहेत, ड्रिंक आहे. जे तुम्हाला कोणाला काय हवं असेल ते तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर आम्ही आरंबोल बीचवरून आलेलो आहोत 30 किलोमीटर दुरीवरती, जिथे एक अशी गली आहे की त्या गलीमध्ये नाईट पार्टी, म्हणजे इथे पूर्ण रात्रभर डिस्को, डान्स, गाणी, आणि ही गल्ली जशी गजबजलेली आहे ना तशीच पूर्ण रात्रभर असते. म्हणजे इथे लोकांचा रात्री, जसं काही आपलं दिवसाला म्हणजे रात्री आपण झोपायचं काम करतो आणि दिवसाला काहीतरी काम करतो, तर तसं इथे नाही आहे. इथे ही लोक रात्री जे आहेत ना फिरायला निघतात आणि रात्री खरी मजा आहे गोव्यामध्ये. तर खरं म्हणायला गेलं तर खूप सुंदर. अरे ह्या गल्लीत गेल्यावर मला तर खरंच असं वाटत होतं जसं काही मी स्वित्झर्लंडला कुठेतरी फिरत आहे, है ना, मॉरिशसला फिरत आहे असं मला वाटत होतं. खूप सुंदर आहे हे गल्ली. तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला डान्स, अरे वा काय छान. म्हणजे तुम्ही खरंच इथे आल्यावर असं वाटतं की काय आपण जगतोय, ही लाईफ खरंच जगली पाहिजे, कधीतरी अशी मजा घेतली पाहिजे. खूपच सुंदर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलो आम्ही सायन्स पॉइंटला. तो मेरे पास 3 पेपर कप्स है, ठीक है, तीनों पेपर कप्स खाली है, इसके अंदर कुछ भी नहीं. मैं क्या करूंगा, ये तीनों पेपर कप्स को यहाँ पे रखूंगा, ठीक है, ऑडियंस के लिए आपको आते हैं, ठीक है. सो मैं किसी एक पेपर कप में पानी डाल दूंगा, ठीक है. सो मैं इस पेपर कप में पानी डालता हूँ. आप देखिए कि मैं इस पेपर कप में पानी डाल रहा हूँ. और अभी क्या करूंगा कि इन पेपर कप्स को मैं मिक्स कर दूंगा, ठीक है. तो आपको सिर्फ देखना है कि पानी किस कप में है, ठीक है. तो मैं थोड़ा डिफिकल्ट कर देता हूँ आपको. नहीं ठीक है, किसमें पानी है बताइए. मिडल में श्योर. तो मैं क्या करूंगा, यही कप लूंगा आप जो आपने चूज किया था, वो उसके सर के ऊपर रखूंगा. हाँ लास्ट वाला. ठीक है, फर्स्ट आपने ये बोला तो मैं ये ओके, try करूंगा, ओके. ठीक है. तो ये कप मैं उल्टा कर दूंगा इसके सर के ऊपर और देखते हैं इसके अंदर पानी कितना है. रेडी, 1 2 3. इसके अंदर पानी नहीं. तो अभी कौन सा वाला कप चूज करूं मैं? उसके साइड वाला. ये वाला, नहीं, उसके. ये वाला. नहीं होगी. 1 2 3. वो बीच वाले को तो काला था, देखा था. काला तकत होती. और ये लास्ट कप है मेरे पास. इसके अंदर भी पानी है. तो मैंने आपको दिखाया था कि मैंने कप के अंदर पानी डाला था, पर वो पानी इस कौन से भी कप में नहीं दे. ठीक है. पर एक्चुअली थैंक यू वेरी मच. त्यानंतर आम्ही आलो 3D शोला, जिथे आपल्याला चष्मे दिले जातात आणि ते चष्मे घालून हे जे शो आहे तो आपल्याला एकदम जवळून दिसतो. बाहेर निघाल्यावर बघितलं तर काय, गार्डनमध्ये झुला होता. मग झुला बघितल्यावर त्या झुल्यावर बसणार नाही असं तर होणार नाही. झुल्यावर बसून मनसोक्त झोके घेतलेत आणि छान असं झोके घेऊन गाणंही म्हटलं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात माझे मिस्टर जे आहेत ते या इथे काहीतरी करत आहेत. आप देख सकते हो कल अमृता का 10वीं का रिजल्ट है
उसको बहुत टेंशन है 10वीं का रिजल्ट का, इसीलिए वो अपना फ्रस्ट्रेशन निकाल रही है। रस्सी सोडू नको जाऊ, नाही तर हाताला लागेल. लगेच एकत्र सोडू नको, हळूहळू सोड. इथं हात असा वरती येतो ना म्हणून. हे तेच ठिकाण आहे जिथे गोलमाल अगेन ह्या पिक्चरची शूटिंग झाली होती. हे तुम्ही बघू शकतात की किती सुंदर दिसत आहे. या घरांची कलाकृती तुम्ही बघू शकतात की एकदम छान असं रशियासारखं वाटत आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. रस्ते पण तुम्ही बघणार तर एकदम क्लीन आहेत. मी पण इथे छोटासा एक व्हिडिओ बनवून घेतला आहे. माझ्या मुलीला सांगून तिने माझा हा छोटासा एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. जेवढं होईल तेवढं मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आम्ही पोचलो आहोत एक बीचवरती. त्या बीचवरती आम्ही म्हटलं चला छान असं रील बनवून घेऊया, म्हणून आम्ही दोघांना छान खानदेशी गाण्यावरती रील बनवले आहे. आम्ही गोव्यामध्ये पण छान असं खानदेशला उतरवलं आहे. आम्ही दोघांनी खूप फुल एन्जॉय केला. याचा पण रील आम्ही नंतर पोस्ट करूच. त्यानंतर माझ्या मैत्रिणीला वाटलं की छान असा कपल डान्स करूया आणि त्याला छान ओल्ड सॉन्ग ॲड करणार आहे मी. तर तुम्ही बघू शकतात त्यांनी पण छान इथे मस्त कपल डान्स केलेला आहे, जो खूपच सुंदर होता. खूप छान दिसत आहेत दोघंही इथे. त्यानंतर आम्ही आलो आहेत सिंगम पॉईंटला, जिथे अजय देवगणने गुंड्यांशी मारामारी केली होती. त्या पॉईंटला आम्ही आलेलो आहोत समुद्रकिनारी. आणि त्यानंतर पुढे जाऊन बघू शकतात की माझी मुलं जी आहेत त्या नागालँडच्या मुलांसोबत छान असं फुटबॉल खेळत आहेत. आणि ह्या मुलांसोबत ते खेळताना मस्त म्हणजे रमले होते आणि ती मुलंही त्यांच्यासोबत छान असे खेळत होते. आम्ही त्यांना सांगितले की चला आता आपल्याला जायला उशीर होत आहेत. तर त्या मुलांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की थोडंसं थांबा ना, 5-1 मिनटं थांबा ना, आम्हाला प्लीज आम्हाला खेळू द्या असं म्हणून. तर माझी मुलं त्याच्यासोबत खेळतच आहेत.